प्रवास करत असताना अनेक वेळा काही वाहन चालक मद्यपान करून वाहन चालवतात. यामुळे केवळ त्या वाहन चालकाचाच नव्हे तर रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाचा जीव धोक्यात येतो. हा धोका टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस ब्रेथ ॲनालायझर या यंत्राचा वापर करतात. या यंत्राच्या सहाय्याने वाहन चालकाने मद्यपान केले आहे की नाही आणि केले असल्यास ते किती प्रमाणात आहे हे काही सेकंदात तपासता येते. मात्र सध्या नागरिकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच ब्रेथ ॲनालायझरचा वापर अनेक वाहन चालकांसाठी केला जातो. मग यामुळे संसर्गाचा धोका तर नाही ना? डॉक्टरांच्या मते ब्रेथ ॲनालायझर हे यंत्र थेट श्वासातील अल्कोहोलचे प्रमाण तपासते. मात्र जर यामध्ये डिस्पोजेबल माउथपीसचा वापर केला गेला नाही तर संसर्ग पसरण्याचा धोका नाकारता येत नाही. फ्लू, टीबी, सर्दी, खोकला, घशाचे आजार किंवा इतर आजार हे थुंकी, श्वास किंवा तोंडाच्या संपर्कातून पसरण्याची शक्यता असते. वाहतूक पोलिसांकडून अनेक ठिकाणी डिस्पोजेबल माउथपीस वापरले जातात, तर काही ठिकाणी अल्कोहोल स्वॅबने यंत्र स्वच्छ केले जाते. मात्र ही प्रक्रिया सर्वत्र काटेकोरपणे पाळली जात आहे का, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. नागरिकांनी ब्रेथ टेस्ट देताना काही खबरदारी घेणे तितकेच आवश्यक आहे. जर माउथपीस बदलले जात नसेल तर नागरिकांनी सौम्य शब्दात आपली शंका व्यक्त करावी. तसेच जर कुणाला आधीच सर्दी, खोकला, ताप किंवा घशाचा त्रास असेल तर डॉक्टरांच्या मते ब्रेथ टेस्ट ही बहुतांश वेळा सुरक्षित असते. मात्र स्वच्छतेची योग्य काळजी घेतली पाहिजे. नागरिकांच्या भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक तपासणीवेळी डिस्पोजेबल माउथपीसचा वापर अनिवार्य करणे आणि याबाबत स्पष्ट जनजागृती करणे आवश्यक आहे. शेवटी वाहन चालकांसाठी एकच संदेश: मद्यपान करून वाहन चालवू नका, कारण एक चुकीचा निर्णय तुमचे आयुष्य आणि इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.